आणि आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। वैष्णवी खून प्रकरणामध्ये वारजे पोलीस निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेले आहेत। निलेश चव्हाणच्या कुटुंबियांची इथे चौकशी केली जाणार आहे। हगवणे कुटुंबाला मदत करणारा निलेश चव्हाण हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलिसांनी मध्यरात्री निलेशच्या घरावरती छापा टाकला। यावेळेला तो घरात सापडला नाही। निलेश चव्हाण विरोधात कसपटे कुटुंबाला बंदुकीने धमकावल्याचा गुन्हा मात्र त्याच्यावर दाखल आहे। याशिवाय वैष्णवीचं बाळ निलेशच्या ताब्यात होतं आणि ते बाळ देण्यास तो नकार देत होता आणि त्यासाठी धमकवत होता असंही कसपटे कुटुंबियांनी स्पष्ट केलंय। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याची भूमिका ही अतिशय महत्त्वाची होती। घरचा सदस्य नसूनही घरातील लोकांसोबत खास करून वैष्णवी सोबत त्याचं वर्तन जे आहे ते चांगलं नव्हतं अशा स्वरूपाची माहितीही समोर येते। आणि त्यामुळेच आता निलेश चव्हाण याची चौकशी आणि त्याच्या कुटुंबियांची चौकशी होणं गरजेचं आहे। निलेश चव्हाण हा सापडत नाहीये, तो फरार आहे। मात्र त्याच्या घरी आता वारजे पोलीस दाखल झालेले आहेत। भावाची आणि वडिलांची चौकशी झालेली आहे आणि आता वारज्यातल्या त्याच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत आणि चौकशी करतात। निलेश चव्हाणचे अनेक कारनामे यापूर्वी समोर आलेले आहेत। त्याचीही पत्नी त्याला सोडून गेलेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे अर्थातच त्याची वर्तणूक, अश्लील स्वरूपाचे आपल्या पत्नीसोबतचे व्हिडिओ हे त्यानं काढून ठेवलेले होते आणि अनेक महिलांशी संबंध असल्याचे व्हिडिओ सुद्धा त्याच्याकडे आहेतच। अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार यांच्याकडनं। अविनाश, काय अधिक माहिती मिळतेय या निलेश चव्हाण प्रकरणात? प्रज्ञा, ज्या पद्धतीने रात्री पुणे शहरातील वारजे पोलिसांनी या निलेश चव्हाणचं जे पुण्यातल्या कर्वेनगर परिसरातल्या औदुंबर कॉलनीतलं जे घर आहे, जे 4थ्या मजल्यावर आहे, इथे त्या ठिकाणी छापा टाकला आणि त्या ठिकाणी निलेश चव्हाण आहे का याची देखील माहिती घेतली। आणि सोबतच निलेश चव्हाणने ज्या पद्धतीने सगळे गुन्हे केलेले आहेत, या गुन्ह्याअंतर्गत इथे काही वस्तू आहेत का याच्याविषयीचा देखील तपास घेतला। याच्यामध्ये महत्त्वाचा त्याचा जो लॅपटॉप होता तो ताब्यात घेतलेला आहे। आता पुणे पोलिसांनी या लॅपटॉपमधून काही पुरावे मिळतात का याच्याविषयीची चौकशी सुरू केलेली आहे। मात्र मुळात त्याचा जो पासवर्ड आहे तो अद्याप मिळालेला नाही आहे। त्याच्यामुळे लॅपटॉप उघडण्याच्या संदर्भात आता त्या जे एक्सपर्ट्स आहेत त्याच्याकडून ते मदत घेतील अशी शक्यता आहे। मात्र तूर्त तरी निलेश चव्हाण हा फरार आहे। त्याच्या घरी त्याचे आई वडील आहेत आणि आई जी आहे ती बेड रेस्टवर आहे आणि वडील जे आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दवाखान्यात गेले होते। आणि वडिलांनी ज्या पद्धतीने माहिती दिली आहे त्यानुसार निलेश चव्हाण जो आहे तो आमच्याही संपर्कात नाही। मात्र पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांना विचारलं त्यानुसार त्यांनी सांगितलं की आमच्या संपर्कात आल्यानंतर आम्ही त्याच्याविषयीची माहिती देऊ। मात्र अद्यापही त्याचा काही संपर्क आलेला दिसून येत नाही। मात्र निलेश चव्हाणच्या बाबतीत जे काही आता खुलासे समोर येत आहेत त्याच्यामध्ये ह्याच घरामध्ये जो स्पायकॅम लावला होता त्या स्पायकॅममध्ये त्यांनी अश्लील चित्रफीत ठेवल्याचं आणि ती चित्रित केल्याचं समोर येतं आहे। आणि ही जी बिल्डिंग आहे याच्याच बाजूला इथे जर आपण पाहिलं तर त्याचं ऑफिस होतं आणि या ऑफिसमध्येच जे सुशील हगवणे आणि त्याच्यासोबतचा जो पार्टनरशिपमधला व्यवसाय होता त्यातले व्यवहार इथे काही होत होते आणि याच ऑफिसमध्ये त्याचं बसणं उठणं असायचं। इथे आपण सोसायटीच्या आसपास विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र निलेश चव्हाण हा आता कोणाच्याही संपर्कात आलेला नाही। आणि आत्ताच म्हणजे वारजे पोलीसमधून काही पोलीस आले होते इथे आणि त्यांच्या घराबाहेर तिथे आवाज देण्याचा प्रयत्न केला, मात्र घरातून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही। आणि पोलीस हे सातत्याने इथे येऊन त्याच्या घरापाशी चौकशी करतायत, एकूणच माहिती घेत आहेत। मात्र निलेश चव्हाण हा अजूनही सापडलेला नाही आणि पुणे पोलिसांसमोर आता हे एक आव्हान उभं राहिलेलं आहे। कारण निलेश चव्हाण हा याच्यातला जवळजवळ प्रमुख आरोपी म्हणावा लागेल। कारण या एकूणच वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये त्याने सातत्याने मध्यस्थी केलेली आहे, धाकधपटशा दाखवलेला आहे, त्याच्यामुळे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। आता या बाबतीत पुणे पोलीस त्याला कसे ताब्यात घेत आहेत आणि शोधून काढतायत हे पाहणं गरजेचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच अविनाश, खरं तर मुळात घरचा सदस्य नसूनही त्याचे सल्ले खरंच ऐकले जात होते का आणि त्या सल्ल्यांनुसारच अनेक गोष्टी घडत होत्या का असे प्रश्न आता खरं तर उपस्थित होत आहेत आणि याची उत्तरं अर्थातच येत्या काळात मिळतील। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अविनाश।